4 गाड्या एकामागं एक चाललेल्या आहेत, ते पण एकदम 80च्या स्पीडनी. कारण ह्या गाड्यांना 100% दंड बसलेला आहे किंवा ह्या लोकांनी आपला व्हिडिओ बघितलेला आहे पहिला. तर समोर दिसतंय, तर या ठिकाणी पण जी कमान दिसते तुम्हाला पुढची, ही कमान नाही तर ही पुढची कमान जी दिसते, तर या ठिकाणी पण कॅमेरे आहेत. तर ह्या लोकांना आपला व्हिडिओ बघितल्यामुळे नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम, जय शिवराय. आपण आज कर्जत आणि तिथून पुढे अलिबागला जाणार आहोत आणि आपण आता रावेत क्रॉस केलं आहे. सहजच मला एक व्हिडिओ बनवा, कारण आपण मुंबई एक्सप्रेसवर प्रत्येक वेळेस आपण व्हिडिओ बनवतो. तर आता कॅमेरेबद्दल आपण बऱ्याच वेळा चर्चा केलेली आहे. आज आपण कॅमेरे लाईव्ह कुठे कुठे आहेत याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आणि घाटामध्ये 60चं स्पीड कुठे आहे, कुठपर्यंत आहे याच्याबद्दल पण आपण चर्चा करणार आहोत. मुंबई पुणे एक्सप्रेसवर लागतो आहे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग. तर आपण ज्यावेळेस मुंबई एक्सप्रेसवे क्रॉस करतो, म्हणजे स्टार्ट करतो आपण, त्यावेळेस समोरच तुम्ही या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी हे जे हे लावलेलं आहे, तर या ठिकाणी कॅमेरे, स्पीड कॅमेरे हे बसवण्यात आलेले आहेत. आणि 100चं स्पीड या ठिकाणी आहे. ट्रकला 60चं स्पीड आहे, इथे काही ठिकाणी 80चं स्पीड आहे. तर आपण स्पीड लिमिट कंटिन्यू पाळतोच आपण. काही लोक पाळत नाहीत, मग त्यांना 2000चा दंड बसतो बक्षीस म्हणून, हे ट्रॅफिकवाल्याकडून दिलं जातं. तर आपण असं काही करू नका, स्पीड गाडी चालू नका. 100चं स्पीड आहे, बऱ्याच ठिकाणी कॅमेरे आहेत. तर आपण याबद्दलच आज मुंबई पुणे एक्सप्रेसवर आपण चर्चा करणार आहोत. आपण आता पुढं लोडाची जी समोर साईड दिसते तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये, तर बरोबर या ठिकाणी पण एक राईट साईडला कॅमेरा आहे. त्यामुळे या ठिकाणी पण ओव्हर स्पीड गाडी तुम्ही चालू नका. या ठिकाणी पण कॅमेरा आहे. हे राईट साईडला बघा, एक असा खांब दिसतोय, देण्यात आलेला आहे. आपण आता बरेच ज्या ठिकाणी कॅमेरे आहेत, म्हणजे आपण खोपोलीला आपण एक्झिट घेणार आहे. तर खोपोलीपर्यंत आपण ज्या ठिकाणी कॅमेरे आहेत त्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि घाटामध्ये आपण लोणावळा क्रॉस केल्यानंतर 60चं स्पीड आहे. तर आपण 60चं स्पीड कुठून चालू होतो आणि कॅमेरे कुठे कुठे आहेत याबाबतसुद्धा आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मुंबई पुणे एक्सप्रेसवर प्रवास करत आहे, तर स्पीड लिमिट गाडी हळू चालवा, नाही तर 2000 रुपये दंड बसेल. चॅनलवर नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण आता गोगुंजे स्टेडियम हे क्रॉस केलेलं आहे. पुण्यावरून जाता वेळेस जिथे वरती त्यांचं ऑफिस आहे, या ठिकाणी म्हणजे सर्व जे कॅमेरा असतात ते कॅमेऱ्यामध्ये सगळं टोटल तुमची गाडी किती स्पीडने जाते काय ते पण त्यामध्ये दिसतं. आणि घाटामध्ये काय आणि बोगद्यामध्ये म्हणजे असं थांबायला वगैरे अलाउड नाही आहे. आणि तुम्ही मिसिंग लिंकवर पण थांबले तर दंड बसतोय, कारण पाठीमागं पोलिसवाले थांबलेले असतात. गाडी समोर बघितली की लगेच जाऊन लगेच ते फोटो काढतात किंवा फाईन मारतात. फाईन म्हणजे फाईन, आणि ते सगळ्यांना पाहिजेलच. रूल्स केला आहे ना, तर सगळ्यांना रूल्स पाहिजे. त्यावेळेस आपण गाडी ओव्हरटेक करतो त्यावेळेस काही
चालक असतील ते असं पाहत नाहीत मागे, डायरेक्ट राईटला घेतात. तर तुम्ही पाठीमागे बघा, मधला आपला आरसा असतो, मिरर असतो, साईडचे दोन्ही आरसे असतात, दोन्ही आरशामध्ये बघा, इंडिकेटर द्या. राईट साईडला बाबा मागचाच किती स्पीडने आहे हा पण एक अंदाज आला पाहिजे. इंडिकेटर देत नाही तर इंडिकेटर देत जावा. बसने बरोबर इंडिकेटर दिला, आपण पण इंडिकेटर देणार आहोत. पण आपल्या पाठीमागे गाडीवाला होता. बस आहे. तर हे समोर जो पाहतोय तर हा आपला ह्याचा रस्ता आहे. पण तळेगावला वगैरे आपण या ठिकाणी, तळेगाव नाही पण हां प्रति शिर्डीच्या या ठिकाणी आपण एक्झिट घेऊ शकतो. आणि या ठिकाणीच म्हणजे आपण हा क्रॉस केल्यानंतर आपण इथं समोर इथं या ठिकाणी कॅमेरा आहे. या ठिकाणी समोर तुम्ही बघू शकता जे लोखंडी बॅरिगेड कॉलम असं केलेलं आहे, कमान केलेली कमान. या ठिकाणी पण स्पीड कॅमेरा आहे, त्यामुळे या ठिकाणी पण गाडी हळू चालवा. ओव्हर स्पीड चालवली तर 2000 रुपये डायरेक्ट बक्षीस. हळू चालवा, 100च्या आतात चालवा. कारण बऱ्याच ठिकाणी पोलीसवाले जे कार असते त्यामध्ये पण थांबलेले असतात मध्ये, हां झाडामध्ये मधल्या डिवायडरमध्ये बसलेले असतात. तुम्ही असं समजसाल की फक्त आता ह्याच्यामध्ये दाखवलं आहे या ठिकाणीच, तर मध्ये आधी बऱ्याच ठिकाणी थांबलेले असतात. 5 मिनिटात नाही लगेच मॅसेज. हां त्यामुळं स्पीड कॅमेऱ्यामध्ये पण ते पोलीसची गाडी, त्यातमध्ये पण तुमचे ओव्हर स्पीडचे फोटो तुम्हाला बक्षीस त्या ठिकाणी पण देण्यात येईल. आता आपलं 100चं 90-95चं स्पीड आहे. आता हा 100च्या वर नक्कीच असणार बसवाला ऑलोवाला, त्याला नक्कीच 2-5 हजाराचा दंड बसला असेल याला. पहिला टोल नाका होता, हा टोल नाका आता पुढे गेलेला आहे. टोल नाक्यावर एकदम फास्ट अशी सेवा झालेली आहे आता या ठिकाणी. गाडी क्रॉस झाल्या लगेच टॅग होतं. बघूया आपण आता होत आहे का. घ्या झालं, गाडी थोडी पण थांबली नाही आपली. लगेच स्पीड ब्रेकरच दिल्यामुळं थोडंसं स्पीड कमी होतं. चालू स्पीडमध्ये पण स्कॅन होतं. टाइमच भेटत नाही आपण आता
विकत घेतला कोणतरी चाललंय ते. मंत्री चाललाय कुठला कोणतरी तरी. चाललाय गाड्या साईडला या घेऊन ठिकाणी पण यांना परमिशन आहे का घोड लावा जर त्यांना व्हिडिओ मध्ये आता हे बघू शकता. झाले ते अरे साईडला घ्या म्हणून राहिले ते इनमिन तर ताप एकच हे काय म्हणतात त्याला गाडी आयक्रॉस आहे आणि ते पोलीस आणि पोलीसवाले चार पाच जण आणि साईडला घ्या म्हणून राहिले आणि तो काय तीर मारणार आहे. हॉर्न वाजवलं एकदम मजबूत आणि याला काय स्पीडची पावती नाही पडत. आमच्या आहे 90 ना गाडीने याला हॉर्न वाजून काही ऍक्शन राहणार नाही. लोक बोलत नाही ना तो वाटलं काय लँड क्रुझर काय खतरनाक गाडी आली का चार दोन्ही खिडक्यातून दोघं हात काढून आली घ्या पलीकडं मला लुटूनच द्या त्याच्यापेक्षा हातात. अरे बरं यांच्या हातात पॉवर नाही ते सुपर पॉवरवाले असते ना त्यांना असं डायरेक्ट बोटाना गाड्या इकडे तिकडे गेल्या असते. पण लाईव्ह बघितलं एक पोलिसाची गाडी आपल्याला ओव्हरटेक करून गेली आणि त्याच्या मागे एका मंत्र्याची गाडी होती आपल्या व्हिडिओमध्ये आलेला आहे. म्हणजे तो एवढ्या स्पीडमध्ये होता ओव्हर स्पीडमध्ये म्हणजे आपल्याला नियम आहे आणि ह्या लोकांना नियम नाही का? सरकारनं दत्तच गेले का हे अशा गोष्टी आहेत. म्हणजे आपण 90-95च्या स्पीडने आणि हा मागूनच एवढ्या लांबून एकदम हॉर्नवर हात ठेवूनच एकदम स्पीडमध्ये. बरं ह्यांना आता पावती बसणार का नाही हा पण मोठा विषय आहे आता. आपलं ते लेकरून लोकांचं ते कार्ड आता ते म्हणजे ह्या गाड्यांना पावत्या बसणार का नाही. म्हणजे आपण लोकांना शिस्त लावतो आणि ही लोक हे करतात. आणि याच मंत्र्याचा ताप याच थंबनेल ठेवणार रॅश ड्रायव्हिंग मंत्र्याचा ताप रॅश ड्रायव्हिंग करताना या ठिकाणी पण कॅमेरा आहे. मंत्र्याचा ताप रॅश ड्रायव्हिंग करताना जसं यांनी शक्ती प्रदर्शन करून या दोन्ही गाड्यावर पावत्या टाकायला कारण की आमच्या गाडीचं स्पीड पा त्या गाडी स्पीड पा आणि वाकडे तिकडे गाडी चालवत कट मारत लेन कटिंग किती खतरनाक लेन कटिंग किती खतरनाक करत होते. म्हणजे मंत्री आहे म्हणून एवढं ओव्हर स्पीड म्हणजे लोकांकडून ओव्हर स्पीडच्या पावत्या फाडायच्या आणि तुम्हाला पावत्या नाहीत. एवढं दिग्गज आहे ते 1 घंटा लवकर निघायचं. तुम्ही पण नियम पाळा ना दादा. या टायमाला माहिती पुणे महानगरपालिकेत राहायचं. हो आला असेल आपल्या व्हिडिओमध्ये फुटेज आला असेल गाडीचा नंबर वगैरे आला असेल. तुम्ही सांगा तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये कोणत्या कमेंट न करून देवा ना चुकीची बघ. तर या ठिकाणी पण कॅमेरा लावण्यात आलेले आहेत ओव्हर स्पीडचे. नाही त्याचे कार्यकर्ते करतील ना कमेंट याच्यावर कारण आमच्या साहेबांना
लोणावळा वगैरे पनवेलचा बोर्ड दिसतोय, तर असं वाटतं की कॅमेरा नाही या ठिकाणी, पण या ठिकाणी पण स्पीड कॅमेरा आहे. तुम्ही असं एकदम असं न्याहार बघू शकता या ठिकाणी व्यवस्थित. खूप ठिकाणी कॅमेरे आहेत, असे काही आपल्याला दिसून येत नाही आहे. आता जो एर्टिगावाला गेला त्याला 2000चं बक्षीस हे देण्यात आलेलं आहे. परत ती EV कार गेली तिला पण 2000चं बक्षीस देण्यात आलेलं आहे. पंच गेली तिला पण बक्षीस हे देण्यात आलेलं आहे. लगेच 10 मिनिटात मेसेज लगेच तुम्हाला येतो. हे 4 गाड्या एकामागे एक चाललेल्या आहेत, ते पण एकदम 80च्या स्पीडनी. कारण ह्या गाड्यांना 100% दंड बसलेला आहे, किंवा ह्या लोकांनी आपला व्हिडिओ बघितलेला आहे पहिला, तर समोर दिसतंय. तर या ठिकाणी पण जी कमान दिसते तुम्हाला पुढची, ही कमान नाही तर ही पुढची कमान जी दिसते, तर या ठिकाणी पण कॅमेरे आहेत. तर ह्या लोकांना आपला व्हिडिओ बघितल्यामुळे एकदम स्लो आणि हळू चाललेले आहेत, एकदम 80च्या स्पीडनी. या ठिकाणी आपल्या कारला 100चं स्पीड आहे, ट्रकला 80चं स्पीड आहे. ह्या गाडीला 2000 रुपयाचा बक्षीसपत्र हे देण्यात आलेलं आहे. हे एर्टिगा गाडीला येलवाला नवीन ड्रायव्हर आहे, आणि किती रॅश गाडी चालवतो. MH12 TN 2128 कोरा गाडी आहे. लर्निंग लायसन आहे. तर आपल्याकडे लर्निंग लायसन असल्यानंतर आपण गाडी कशी चालवावी हे पण कळायला पाहिजे. आणि दुसरा एक विशेष, आता मिसिंग लिंक हा चालू झालेला आहे. बरेच दिवस झालं मिसिंग लिंक चालू झालेला आहे. आणि या ठिकाणी बघू शकता फक्त कार आणि जे ST असेल किंवा ट्रॅव्हल असेल, म्हणजे प्रवासी वाहतूक बसेस, ह्या गाड्यांनाच मिसिंग लिंकवरती प्रवेश आहे. बाकी जे हेवी वाहने आहेत, जे ट्रक असतील किंवा कंटेनर वगैरे जी अवजड वाहने आहेत, तर ह्या वाहनांना या ठिकाणी प्रवेश नाही. आता कनेक्टिंग लिंकवर प्रवेश बंद, म्हणजे सगळ्याच जे गाड्या आहेत हेवी, तर ह्या गाड्यांना या ठिकाणी प्रवेश नाही आहे. फक्त कारलाच आणि जे प्रवासी वाहतूक आहेत या लोकांनाच प्रवेश आहे. तर आपण खास आज आपण मुद्दाम जुन्या हायवेने जाणार आहे. खोपोलीला आपल्याला एक्झिट घ्यायचं आहे. आपण खाली टोल नाक्यावर पण आपण एक्झिट घेऊन जाऊ शकतो, पण आपल्याला कॅमेरे कुठे कुठे आहेत तर याबाबत आपण जे मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं होतं की 60चं स्पीड कुठं आहे, किंवा ट्रकवाले पण आहे, ट्रकवाल्याला ते घाटामध्ये 40चं स्पीड आहे, किंवा कारवाले जी आपली जुन्या रोडने जाणार असेल तर त्यांना हे कळून येईल की 60चं स्पीड कुठं आहे. तर आपण आता मिसिंग लिंकला जाण्यासाठी तुम्ही इथं राईटला तुम्ही गाडी ठेवू शकता. आणि तुम्हाला जर लोणावळ्यामध्ये जायचं आहे तर तुम्ही डावीकडून जाऊ शकता. या ठिकाणी बोर्ड पण लिहिण्यात आलेला आहे, इथे माणूस पण बसलेला आहे, जेणेकरून कोणी ट्रकवाला वगैरे असा गेला तर त्याला थांबवू शकतो या ठिकाणी. आता समोरचा एक ब्रिज होतोय चांगला, तो चालू झालेला आहे. मला आता गाडी दिसली वरती मला इथं. या ठिकाणी मिसिंग लिंकचं जे आहे ते त्या ठिकाणी ऑफिस आहे उजव्या साईडला, आणि या ठिकाणीच सगळं घातलं टनेलमधलं किंवा मिसिंग लिंकचं सगळं फुटेज या ठिकाणी दिसतं. सगळं 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 इलेक्ट्रिशियन वगैरे सगळं टोटल या ठिकाणी सगळं खूप भारी असा मिसिंग लिंक. कॉलेज डाव्या साईड राहतं, तर क्रॉस केल्यानंतर पुढं आल्यावर तर ही जी कमान दिसते तुम्हाला, तर ह्या
जमिनीवरती पण स्पीड कॅमेरे आहेत. ठिकाणी पण कॅमेरा आहे. ठिकाणी पण कॅमेरे आहेत. राईट साईडला बघू शकता, लेफ्ट साईडला बघू शकता, दोन्ही साईडला या ठिकाणी कॅमेरे आहेत. इथं हा लेफ्ट साईडला या ठिकाणी पण कॅमेरा आहे. आणि तुम्ही जर रॉंग साईडने जर आले तर या ठिकाणी कॅमेऱ्यामध्ये तुमचा फोटो येऊन 2000 रुपयाची फाईन बसू शकते या ठिकाणी. म्हणजे आपल्याला असं फिरून जाण्यापेक्षा असं रॉंग साईडने घुसून चला आपण आता एक्सप्रेशन लागू, तर असं करू नका. त्या ठिकाणी पण कॅमेरा आहे. आता समोर पण छोटी कमान दिसते, अँगल कमान. या ठिकाणी पण कॅमेरे आहेत. आपण प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी कॅमेरा आहे त्या ठिकाणी आपण मेन्शन करणार आहोत की कुठे कुठे कॅमेरा आहे ते तुमच्या लक्षात पण येऊ शकतो. आणि मध्ये आधी पण गाड्या थांबलेल्या असतात. आता सकाळी आपण लवकर 7:15 झालेले आहेत. पुढे सकाळी पोलिसवाले आपल्याला दिसले नाही, पोलिसाची गाडी पुढे मध्ये थांबलेली. आता तुम्हाला तेही दाखवले असतील. आता या ठिकाणापासूनच 60चं स्पीड हे चालू झालेलं आहे. आणि कॅमेरे कुठं आहेत तर हे पण तुम्हाला मी दाखवणार आहे. जे हेवी वाहने आहेत तर यांना 40चं स्पीड आहे. आणि जी कार आहे तर कारला 60चं स्पीड आहे. तुम्ही डावीकडं बघू शकता. प्रत्येक ठिकाणी बोर्डला मेन्शन केलेलं आहे. चं स्पीड आहे कारसाठी. आणि ट्रक हेवी वाहने आहेत या वाहनांना 40चं स्पीड आहे. त्याच ठिकाणी मेन्शन केलं आहे. तर आपलेच कार दिसते या रोडला. कार ही दिसतच नाही त्या ठिकाणी. सगळी हेवीच वाहने आहेत. तर मिसिंग लिंक झाल्यामुळे आता या रोडला कार हे दिसत नाहीत. आता इथं घाट सुरू जे लिहिलेलं आहे इथूनच तुम्ही पुढे समोरच स्पीड कॅमेरा हा देण्यात आलेला आहे. आणि आपलं स्पीड म्हणजे तिथं समोर तुम्हाला एक डिस्प्ले पण दिलेला आहे. या डिस्प्लेवरती आपल्याला पूर्ण दिसून येतं की समोर हा डिस्प्ले आहे. आता हा ट्रकवाला चालला एकदम फास्टमध्ये. 160चं स्पीड दाखवलं, आपलं 43चं स्पीड आपलं दाखवलं. तर ह्याला फाईन बसलेले आहे. बक्षीस ट्रकवाल्याला देण्यात आले. कंट्रोल नाही झाली की मग असे मोठे मोठे या ठिकाणी घाटामध्ये अपघात होतात. तर माझं एक ट्रकवाल्यांना एक सांगणं आहे की हळू घाटामध्ये तरी गाडी हळू चालवत जावा. कारण जे अपघात होतात तर हे ओव्हर स्पीडमुळेच होत असतात. राईट साईडला लोणावळा आपण एक्झिट घेऊ शकतो. राईट साईडला म्हणजे मुंबईवरून येता वेळेस या ठिकाणी आपण एक्झिट घेऊ शकतो. आता पावसाळा पण चालू आहे आणि लोणावळ्यामध्ये तुफान अशी गर्दी. शनिवार रविवार तर राडा असतो लोणावळ्यामध्ये.
शकता बिलकुलही कार हा प्रकार घाटामध्ये आता जुना रोड आपल्याला म्हणता येणार नाही. पहिला आपण ह्याच रोडचा उपयोग करत होतो. हाच रोड काही दिवसापूर्वी गर्दी असायची, लाईनच्या लाईन असायची ह्या रोडला. आता बघा किती रस्ता मोकळा आहे, अजिबात गर्दी नाही, काही नाही. सगळी वाहने जी आहेत ही मिसिंग लिंकनेच जातात. आता ह्या ठिकाणी समोर एक स्पीड कॅमेरा आहे. तर आपण आपलं स्पीड 45-43 असू शकतं या ठिकाणी. 60चं स्पीड आहे. 60च्या आत गाडी चालवा. आता ट्रकवाला पण एकदम हळूच चाललेला आहे, कारण लोड गाडीमध्ये असल्यामुळं. आणि गर्दी ही लागलेली आहे. आपल्याला काहीतरी झालेलं दिसतं इथे. समोरच एक स्पीड कॅमेरा पण देण्यात आलेला आहे या ठिकाणी. जे मी तुम्हाला सांगत होतो की ओव्हर स्पीड गाड्या किंवा आता इथे काहीतरी एखादा ट्रकवाला वगैरे गाडी वगैरे बंद पडली असेल, त्यामुळं पण जाम हे झालं असेल. तर आता ह्याच ठिकाणी जर कार वगैरे असत्या तर आता कमीत कमी लोणावळ्याच्या तिथपर्यंत किंवा त्याच्या पाठीमागेपर्यंत ही गर्दी वाढत गेली असती. ही छोटी आता तुम्हाला कमान दिसते, तर या ठिकाणी पण हे स्पीड कॅमेरा आहे. तिथे कळून येत नाहीये.
त्याच्या समोर पण कॅमेरा आहे. छोटी कमान जी दिसते तुम्हाला समोर या ठिकाणी कॅमेरा आहे. या ठिकाणी खोलीला एक्झिट घेतो त्याच्या अलीकडं एक स्पीड कॅमेरा आहे. तिथं समोरच तुम्हाला दाखवतो मी तो. मुंबई डावीकडून पुढं जायचं आणि मग खोपोलीला उजव्या साईडला. पहिलं तो काय इथं समोर हा स्पीड कॅमेरा आहे. इथं पहिलं आता राईट साईडला खोपोली आणि डाव्या साईडला मुंबई. आणि पहिलं असं होतं की राईट साईड मुंबई आणि डाव्या साईडला खोपोली होतं. इथं बोर्ड पण दिलेले आहेत. आपण खोपोली एक्झिट घेतलंय. मित्रांनो, आपण पूर्ण माहिती आपण मुंबई पुणे एक्सप्रेसवेची म्हणजे मुंबई एक्सप्रेस पुण्यापासून स्टार्ट होतो रावेतपाशी. तिथून आपण पूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी आणि खोपोलीपर्यंत म्हणजे ज्या ठिकाणी स्पीड कॅमेरा आहेत, घाटामध्ये किती स्पीड आहे, किती स्पीड लिमिट आहे, परत तुम्ही ओव्हर स्पीड गाडी चालवल्यानंतर तुम्हाला दंड हा किती बसू शकतो, ही पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये नक्की सांगा कसा व्हिडिओ वाटला ते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.